ओके. तर अगदी शून्यातून इथपर्यंतचा माझा प्रवास कसा मी चालू केला, कोणत्या-कोणत्या अडचणी माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत किंवा मी त्या कशा ओव्हरकम केल्या, मी हे फील्ड का चूज केलं, हा माझा जो काही व्यवसाय आहे, हा जो बिझनेस आहे, तर तो मी कशाप्रकारे स्थापन केला. तर या सगळ्या गोष्टींबद्दल भरपूर प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, कारण भरपूर असे नवीन सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलवरती कनेक्ट झालेले आहेत. तर अगदी ₹400 पासून इन्कम मी चालू केला होता आणि आता तुम्ही ऑलमोस्ट माझे नवीन व्हिडिओज बघताय आणि त्याचा इन्कम जो काय आहे तर तो मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळा सांगितलेला आहे. तर हा प्रवास खरं तर अगदी सोपाही नव्हता आणि जितका हवा वाटतोय तर तितका अवघडही नव्हता. तर कसं असतंय कधी-कधी स्वप्न आपण बघतो, ठीक आहे, भरपूर स्वप्न बघतो, हे करायचंय, ते करायचं, असं करायचं, तसं करायचंय. पण त्याच्यासाठी योग्य ती टेक्निक्स आपण वापरत नाही किंवा योग्य त्या प्रोसेस आपण फॉलो करत नाही. तर त्यामुळे कुठेतरी आपण कधीतरी मागे पडतो. पण नक्कीच जर असं म्हणजे गोल्स काहीतरी आपण फिक्स केले आणि त्या गोल्सच्या मागे जर आपण धावायला लागलो ना, तर कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते. तर त्याच्यासाठी काही गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. तर मी आज डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सोबतच माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न आहेत, की माझं शिक्षण किती झालेलं आहे, मी कुठे राहते किंवा माझं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, मी ह्या करिअरमध्ये का स्विच झाले. तर या भरपूर प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. तर नमस्कार, मी क्षितिज आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह, मोटिवेशनल आणि युजफुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे असतील तर ते आपण नेहमीच पोस्ट करत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जे आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. ओके. तर मी पहिला इंट्रोडक्शनचा पार्ट देते. तर माझं नाव आहे क्षितिजा भाट कामते. माहेरचं नाव भाट आहे, सासरचं नाव कामते आहे. तर ऑलमोस्ट 4 वर्ष होत आहेत आमच्या लग्नाला आता आणि मी प्रॉपर कोल्हापूर सिटीमध्ये राहते. प्रॉपर कोल्हापूरची आहे मी, कोल्हापुरी आहे मी. आणि शिक्षण विचारायला गेलात तर माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि तेही मुंबई खारघर सरस्वती कॉलेजमधून झालेलं आहे. माझा डिप्लोमा झालेला आहे मेकॅनिकलमध्ये, जो की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरमधून झालेला आहे. बाकी माझं शालेय शिक्षण जे आहे तर ते साई इंग्लिश मीडियम स्कूल जरगनगर कोल्हापूर तर इथून झालेलं आहे. तर आता जे मी करिअर निवडलेलं आहे, जसं की मी आता ग्राफिक डिझायनिंग किंवा यूट्यूबच्या रिलेटेड किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट, तर हे माझ्या शिक्षणाच्या खूप अपोजिट आहे. ठीक आहे, म्हणजे मेकॅनिकल जर तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट असाल किंवा तुम्हाला जर माहिती असेल तर मेकॅनिकल आणि IT खूप वेगवेगळे फील्ड्स आहेत, खूप अपोजिट फील्ड्स आहेत. मग हे मी का चूज केलं तर याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर बिईंग मेकॅनिकल तर त्यावेळी असं काय म्हणजे फारसं म्हणजे करिअर गायडन्स जो आहे तो मिळाला होता, बट जितका मिळावा किंवा माझ्यामधले स्किल्स जे असतील तर ते काय आहेत तर ते इतके जाणून घेतले नव्हते आणि तसंच त्या ह्याच्यामध्ये ॲडमिशन जे आहे तर ते झालं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे होतं तर ते मी स्टार्ट केलं होतं. बट जसं गोष्टी चेंज होत गेल्या आयुष्यामध्ये, काही बदल घडत गेले आणि मोस्टली ज्यावेळी लग्न झालं तर त्यावेळी लक्षात आलं की बाहेर जाऊन काम करणं तर आपल्याला आपल्या या फॅमिली सिच्युएशन्समध्ये तर पॉसिबल नाही आहे. आणि मग त्यानंतर मुलं झाल्यानंतर तर तो मी विषयच सोडून दिला आणि मुलं होण्याच्या आधी म्हणजे लग्न झाल्यानंतर मी लगेचच ज्यावेळी मला समजलं की मला आता वर्क फ्रॉम होम करायचं आहे, तर मी जसे तुम्ही आता भरपूर जण सर्च करताय ना वर्क फ्रॉम होम काहीतरी करूयात, तर तेच एक स्वप्न मनामध्ये घेऊन की मला काहीतरी करायचं आहे, मला माझ्या म्हणजे इतकं चांगलं शिक्षण आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेलं आहे, चांगले होप्स त्यांच्या आपल्याकडून असणार आहेत, त्यामुळे या शिक्षणाचा कुठेतरी आपण चांगल्या प्रकारे वापर करावा. आणि जर असं काही मला असं फारसं काम नसतं घरामध्ये की मी बाहेरचं काही दुसरं काही काम करू शकणार नाही, तर भरपूर वेळ माझ्याकडे असतो, अगदी 3-4 तास मी इझिली देऊ शकत होते. त्यावेळी तर मी खूप जास्त वेळ देऊ शकत होते. तर मग म्हटलं की काहीतरी काम चालू करूयात. मग भरपूर रिसर्च सगळं YouTube गुगलवरती चालू झाला. मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला की आपण ग्राफिक डिझायनिंग जे आहेत म्हणजे ऍडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स जे आहेत ते बनवायला शिकूयात. क्रिएटिव्हिटी पहिल्यापासूनच होती, ड्रॉइंग पेंटिंगमध्ये पहिल्यापासूनच आवड होती. मग ती आवड नंतर करिअरमध्ये रूपांतर होईल हे असं मी कधी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं किंवा विचार केला नव्हता. तर हळूहळू मी ठरवलं की मी हे काम चालू करणार आहे, कारण त्यावेळी ना थोडेफार फायनान्शियल कंडिशन्स जे होते तर ते ब्रेकडाऊन झाले होते. म्हणजे इतके काही चांगले नव्हते आणि इतकेही वाईट नव्हते, पण असे म्हणजे काही फारसे खास नव्हते. जसं की प्रत्येक मिडल क्लास लाईफच्या लोकांमध्ये जसे की अप अँड डाऊन्स जे काय असतात तर त्याच पद्धतीने त्या टाईपमध्ये आमचा डाऊनफॉल जो होता तर तो चालू झाला होता आणि खूप वेळ तो डाऊनफॉल तसाच राहिला होता आणि त्यातून बाहेर पडायचं होतं, काहीतरी करायचं होतं आणि फॅमिलीला आपल्या काय करायचं होतं, सपोर्ट करायचं होतं. तर याच एका गोष्टीचा विचार करून काहीतरी करायचंच आहे, ठीक आहे. आणि माझं एक असं माइंडसेट आहे की एखादी गोष्ट ज्यावेळी आपण डिसाईड करतो ना, म्हणजे मला जर एखादी गोष्ट करायची आहे ना तर मी ती काहीही करते, म्हणजे दिवसाचा रात्र करेन,
रात्रीचे दिवस करेन, कमी झोप घेईन, सगळं करेन, पण जे मला अचीव्ह करायचं ना तर ते मी करतेच. मग त्याच्या अकॉर्डिंगली काम चालू केलं. पहिलं स्किल डेव्हलपमेंटवरती काम केलं आणि स्किल डेव्हलपमेंटवरती काम करता करताच एका आठवड्याच्या आतच मी काय केलं, क्लायंट्सना अप्रोच करायला पण चालू केलं. मग वेगवेगळे मेथड सर्च केले, कोणते मेथड्स सक्सेस होत होते, कोणते फेल होत होते, सगळे ट्रायल एरर सगळं सगळं करून बघितलं. आणि मग 2 ते 3 दिवसाच्या आतच मला माझं पहिलं क्लायंट जे आहे ते मिळालं 400 रुपयाचं. तर 400 रुपयाला मी त्या क्लायंटचे पूर्ण महिनाभर म्हणजे 30 पोस्ट त्यांना बनवून द्यायचे आणि सोबतच त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट्स जे होते ना तर ते पण हँडल करायचे. तर ते क्लायंट आता सुद्धा माझ्यासोबत कनेक्टेड आहेत सध्या सुद्धा. माझं फर्स्ट क्लायंट जे आहे तर ते. तर अशा प्रकारे माझी 400 रुपयापासूनची जर्नी चालू झाली. पण त्यावेळेला ना 400 रुपये पण माझ्यासाठी खूप होते आणि आता सुद्धा 400 रुपये माझ्यासाठी खूप आहेत. कारण याच्या पैशाची किंमत आहे ना तर ती मी अगदी जवळून बघितली, की पैसे नसतील तर एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये किती वाईट गोष्टी घडू शकतात तर हे मला माहिती आहे. त्यामुळे अजूनही त्या 400 रुपयाची किंमत माझ्या आयुष्यामध्ये तितकीच आहे जितकी पहिला होती. तर त्यावेळीपासूनचा हा सगळा प्रवास चालू झाला आणि मग असं वाटायला लागलं, की या सतत 400 मिळालेत ना, मग 10 क्लायंट्स मिळाले तर मला किती मिळतील, 400 गुणिले 10 मग असं 4000 होतील, 5000 होतील. त्यावेळी 4000, 5000, 10000 माझ्यासाठी खरंच खूप मोठी रक्कम होती. तर त्यावेळी असे काही कंडिशन्स होते, की ती अमाउंट जी आहे ना तर ती माझ्यासाठी खूप मोठी होती. तर मग हळूहळू जसं पैसे मिळाले ना, की मग माणसाची भूक किंवा ग्रीड जी आहे ना तर ती वाढते. अजून जास्त कमवण्यासाठी, अजून जास्त कमवण्यासाठी. मग मी अजून जास्त वेळ द्यायला लागले आणि त्यावेळी मला म्हणजे मी सिंगल होते. सिंगल इन द सेन्स 2 मुली झाल्या नव्हत्या. लग्न झालं होतं माझं पण 2 मुली नव्हत्या माझ्या आणि त्यामुळे भरपूर पुरेसा वेळ माझ्याकडे उपलब्ध होता. सोबतच टेक्नॉलॉजीच्या नवीन-नवीन गोष्टी मी शिकायला लागले. Facebook, Instagram, YouTube मी वापरत होते. पण असं बिझनेससाठी कसं वापरायचं माहीत नव्हतं. मग भरपूर शोध सगळा YouTube थ्रूच माझा चालू झाला. YouTube थ्रूच सगळ्या गोष्टी मला तर भरपूर लोकं विचारतात, की "मॅडम तुम्ही इतरांना कॅनव्हा शिकवताय, YouTube शिकवताय, तुम्ही कुठून शिकलाय?" तर मला भरपूर लोकं विचारतात. मला सांगायला अवघड पडतं. तर मी सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट शिकलेल्या. मी कुठलाही क्लास केलेला नाही, काहीच केलेलं नाही आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट माझ्या एक्सपिरियन्समधून मी जे काही 4-5 वर्षाचे शिकले ना, तर तो एक्सपिरियन्स सगळा मी एकत्र माझ्या कोर्समध्ये ॲड केला, की मला इतका वेळ लागला तर माझ्या स्टुडंट्सना इतका वेळ लागला नाही पाहिजे. त्यामुळे तो एक्सपिरियन्स आहे ना, तर त्याच्यामुळे मला असं कुठेतरी वाटते, की माझ्या स्टुडंट्सना खूप त्याचा फायदा होतो, की एक्सपिरियन्स थ्रू हा जो कोर्स आहे तो मी डिझाइन केला. म्हणजे फक्त पैसे मिळवायचे तर या दृष्टीने नाही, तर माझ्यासारख्या सिच्युएशनमध्ये ज्या महिला असतील तर त्यांना मी हेल्प करू शकते, त्यांना मी त्यातून काहीतरी बेनिफिट देऊ शकते. तर या दृष्टिकोनातून हा जो कोर्स होता तर तो मी चालू केलेला आहे. त्यामुळे मी सगळं नॉलेज जे आता ते फ्री ऑफ कॉस्ट फुकट म्हटलं तरी चालेल शिकलेले आहे. आणि फुकट शिकायचं म्हटलं ना तरी आवड लागते माणसाच्या मनामध्ये, की एखादी गोष्ट करायचीच आहे. तर त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मी रात्री 12-1-1 वाजेपर्यंत रिसर्च करायचे, नोट्स काढायचे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, सगळं करायचे. मग सुरुवातीला ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट चालू झालं. त्यावेळेला मला सोशल मीडियाची इतकी फारशी नॉलेज नव्हती. हळूहळू जसे मी अकाउंट्स हँडल करायला लागेन ना क्लायंट्सचे, मग तशी मला माहिती मिळाली. मग जर एखादी गोष्ट कळली नाही, की बाबा ही कशी करायची, तर मग मी लगेच Googleवरती जायचे, सर्च करायची, YouTubeवरती जायचे, सर्च करायचे, हे कसं करायचं. मग ते दिसलं, की लगेच मग आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्येच सगळं करून बघायचं. कारण तेव्हा गाईड करायला कोण नव्हतं, विचारायला कोण नव्हतं. कोणाला विचारणार, की हे कसं करणार, कारण कोणच नव्हतं सांगायला. आणि तेव्हा असे काही कोर्सेस पण मला अवेलेबल झाले नाहीत आणि जे होते ना तर ते खूप महागडे होते. 10,000, 15,000 म्हणजे 4-5 हजार रुपयाचे कोर्स सुद्धा घेण्याचा तेवढं मी अफोर्ड नव्हते करू शकत. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी पॉसिबल नव्हत्या. त्यामुळे जे आपल्यासाठी पॉसिबल आहे, जे शक्य आहे, तर तिथून सगळं करायला जे आहे तर ते चालू केलं. आणि मग हळूहळू ग्रोथ होत गेली, हळूहळू क्लायंट्स मिळत गेले आणि काम ना सुरुवातीला डिझाईन्स माझ्या चांगल्या नव्हत्या इतक्या डिझाईन्स. पण हळूहळू जसं मी करेन ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ना, तर हळूहळू काम करायला चालू केलं. त्या पद्धतीने माझ्या डिझाईन्सची क्वालिटी पण वाढली. मला रेफरन्स थ्रू खूप क्लायंट्स मिळाले. कारण मी काय केलं, क्लायंट सोबतचं जे कनेक्शन होतं, जे बॉन्ड होता तो चांगल्या प्रकारे बिल्ड केला. म्हणजे काही आता माझ्याकडे वेळ तर आहे, काही फ्री सर्व्हिसेस एक्स्ट्रा द्यायचे आहेत, जसं की Google अकाउंट सेटअप करायचं आहे, मग ते कसं करायचं बघायचं आणि मग ते फ्रीमध्ये देऊन टाकायचं. अशा भरपूर गोष्टी मी सगळ्या केल्या आणि हळूहळू एक क्लायंट होता आणि एकाचे माझे अवघ्या 2 वर्षांमध्ये 20 ते 25 क्लायंट्स माझे झाले आणि 20 ते 25 ऍक्टिव्ह माझे क्लायंट्स एजन्सी थ्रू झाले आणि मी ते चांगल्या प्रकारे रन करायला लागले. मग मला असं कालांतराने वाटलं, की हे सगळं मला आता थोडंसं लोड होतंय आणि आपण थोडीशी टीम वगैरे घ्यायला चालू करूयात. मग हळूहळू मी जसं मला पेमेंट द्यायला जमेल कमिशन बेसिसवरती मी माझी थोडी टीम जी आहे ना तर ती चालू केली वाढवायला. मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, की हे मला जे
मी शिकलेली आहे ना, तर हे मला शिकायला इतका स्ट्रगल करायला लागला, इतका वेळ मला इन्व्हेस्ट करायला लागला. जर मीच हे कोर्सेस डिझाइन केले कॅनव्हाचे, तर कसं बेटर राहील. तर मग कोर्स डिझाइन केला. मग म्हटलं आता क्लासला मुलांचं ॲडमिशन येईल का नाही, या भीतीने पहिला पोस्टर पण डिझाइन केला. आणि पहिला पोस्टर साधारण मला वाटतं तर 1.5 वर्ष झालं. तर तो पोस्टर मी डिझाइन केला होता आणि मग ॲडव्हर्टाइजमेंट टाकली WhatsAppवरती. मग माझ्या मम्मीच्याच ओळखीचे 2 आले. परत माझ्या फ्रेंडच्या ओळखीचे 2 स्टुडंट्स मला दिले. असे टोटल 4 ॲडमिशन्स झाले. पहिलं ॲडमिशन मला अजून आठवतंय, माधुरी पाटील मॅडम आहेत. तुम्ही जर तुम्ही नेहमी व्हिडिओ बघताय नो, पण पहिलं ॲडमिशन माधुरी पाटील मॅडम आहेत. माझ्या एका फ्रेंडच्या रेफरन्स थ्रू ते आले होते माझ्याकडे. तर ते माझं फर्स्ट ॲडमिशन आणि त्यांनी मला ₹1000 फी लगेचच मला पहिला फोन केला, क्लासची माहिती विचारली आणि लगेचच ₹1000 फी पाठवली. तर त्यावेळी ते ₹1000 माझ्यासाठी 1,00,000 1 कोटीपेक्षाही खूप जास्त व्हॅल्युएबल होते. कारण ते माझे पहिले स्टुडंट आणि पहिल्या स्टुडंटचे 1000. मग असं करत 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 होईल का नाही, एक तर स्टुडंट झालाय. मग म्हटलं आता एकासाठी का होईना बॅच घ्यायची आणि एका मुलाला का असेना आपण शिकवायचं. उतरलोय ना एकदा त्याच्यामध्ये, काय होईल ते होईल म्हटलं आणि चालू करूयात म्हटलं. तेव्हा प्रेग्नंट होते, गिरीच्या पोटामध्ये होती, फर्स्ट टाइम प्रेग्नंट होते. आणि मग हळूहळू या गोष्टी सगळ्या चालू केल्या आणि होत 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 ॲडमिशन्स होत, माउथ पब्लिसिटी वगैरे असं म्हणजे फ्रेंड्स फॅमिली सर्कल्समध्येच इकडे तिकडे. आणि मग लास्टच्या एका आठवड्यामध्ये मी डिजिटल ॲड पण रन केली. पेड ॲडव्हर्टिजमेंट जी असते ना ₹400 तर ती एक ₹400ची ॲडव्हर्टाईज रन केली. मग असं करून मला 12 स्टुडंट्स माझ्या पहिल्या बॅचला मिळाले आणि 12 स्टुडंट्स म्हणजे टोटल 12,000 माझी फीस जी होती त्या महिन्याची, तर ती कलेक्ट झाली होती आणि त्यावेळी ती खरंच खूप जास्त होती. आताही खूप जास्त आहे. आणि मग अशा करून माझी बॅच चालू झाली. मग खूप मी म्हणजे पहिल्या बॅचला शिकवायला जाताना, ठीक आहे, म्हणजे पहिलं माझं लेक्चर घेताना 1 तास आधी इतकी अशी डिप्रेशनमध्ये गेले होते, इतकी नर्व्हस झाली होती की मला येईल का शिकवायला. मी तर आता कॉन्फिडेंटली सगळं केलंय, पुढे होऊन सगळं केलंय, पण हे 12 स्टुडंट्सने ॲडमिशन केलंय, फीस भरलेत, मला शिकवायला जमेल का, तर असा नर्वसनेस होता. आणि मग काय बोलायचं काय नाही, 1 तास 2 तास आधी प्रॅक्टिस करत होते की हा नमस्कार मी क्षितिजा आणि मग माझे हे लेक्चर्स आहेत. मग मी 2-3 वेळा प्रॅक्टिस केली की कसं शिकवायचं, काय करायचं. एफ तर सगळंच होतं, सगळं माहिती होतं, काय शिकवायचं सगळं माहित होतं, पण ते कॉन्फिडन्स नव्हता. कॉन्फिडन्स येणं खूप जास्त महत्वाचं असतं आणि तेच असं म्हणजे सुरुवात आहे, पहिला आहे तर येत नव्हतं. म्हटलं काय पण असू देल आणि सुरुवात करूयात. पहिला लेक्चर झाला आणि माझं जे काय असतं ते मी जेन्युइन, ठीक आहे, माझ्या लाईफच्या एक्सपिरियन्सवरून मी सगळं सांगत असते. त्यामुळे माझं सगळं जे काय असतं ते जेन्युइन असते, कारण मी खूप स्ट्रगल मधून दिवस बघितलेले आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की समोरच्या व्यक्तीच्या लाईफमध्ये काय चालू असेल. त्यामुळे मी त्यांना सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे अगदी. आणि मला पहिलंच लेक्चर झाल्यावरती 2-3 स्टुडंट्सचे मेसेज झाले की मॅडम खूप छान लेक्चर झाला, खूप छान लेक्चर झाला. आणि मग त्यांचे काय डाऊट्स, मग त्यावेळी ना भीती वाटायची, यार ह्यांनी काहीतरी प्रश्न विचारला तर क्लास झाला आणि लाईव्ह लेक्चर झाला, मग क्लास झाल्यावर ह्यांनी काहीतरी प्रश्न विचारला तर उत्तर काय द्यायचं. तर मग विचार केला, जर तुला उत्तर येत असेल तर दे आणि जर तुला उत्तर येत नसेल ना तर पुढच्या लेक्चरमध्ये देते म्हणून सांग. म्हणजे मी स्वतःला सांगितलं पुढच्या लेक्चरमध्ये देते म्हणून सांग, मग तेवढा वेळ आपल्याला मिळतो, मग ते आपण थोडंसं स्टडी करू शकतो आणि मग त्यांना पुढच्या लेक्चरमध्ये सांगू शकतो. तर असं केलं. मग हळूहळू सगळं पहिला बॅच होईपर्यंत इतका असा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. मुलांचे स्टुडंट्सचे प्रश्न विचारून ना मग असं मी म्हणजे त्याच्यामध्ये प्रो झाले असं मला तर आता वाटतं. आता कोणीही कधी झोपेत जरी काही प्रश्न विचारला कॅनव्हाशी रिलेटेड तर इझिली मी तो सांगू शकते, त्याचं उत्तर जे आहे तर ते मी देऊ शकते. तर हा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी ना पहिला तुम्हाला त्या फील्डमध्ये उतरावं लागतं. म्हणजे पोहायला जर शिकायचं असेल ना तर काठावरती बसून मी असा हात मारेन, मी तसा पाय मारेन तर असं म्हणून चालत नाही. तर मला पाण्यामध्ये उडी मारावीच लागते, डुबकी मारावीच लागते, बुडावंच लागतं आणि मग वरती कसं यायचं ना तर ते ऑटोमॅटिकली ती जी परिस्थिती आहे ना तर ती आपल्याला शिकवते. आता तो जो कॉन्फिडन्स आहे किंवा ती जी इच्छा आहे तर ती प्रत्येकाच्या ते इंडिव्हिज्युअल लाईफवरती डिपेंड करते. तर माझ्या लाईफमध्ये मला तो चान्स घ्यायचाच होता. तो सुरुवात जी आहे तर ती मला करायचीच होती, कारण मला कशाही प्रकारे घरातून काम करायचं होतं आणि माझ्यासाठी एक इन्कम जो आहे तो जनरेट करायचा होता. कारण म्हणजे खूप डिप्रेशन, म्हणजे ज्या लोकांना आता माझ्या फेजमधून जे लोक जातात त्यांना माहिती असेल, जर तुमचं इंजिनिअरिंग झालंय घरातल्यानी तुमचं इंजिनिअरिंग केलंय आणि जर इतकं करून तुम्ही जर घरात आहात आणि जर तुम्हाला कोणतं विचारते तू काय करतेस, मग मी काहीच करत नाही असं प्रश्नाचं उत्तर मला द्यायला लागायचं. कारण आपल्या इकडे आहे ना किती जरी केलं आणि काय जरी केलं तरी घरच्या कामाला जितकं महत्त्व द्यायला हवं तितकं महत्त्व अजूनही मिळत नाही, कोणीही देत नाही. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की काहीतरी पैसे कमवावे. आणि कसं आहे, पैसे कमवणं काही वाईट नाही आहे. एखादा काहीतरी घरातूनच वर्क फ्रॉम होम थ्रू आपण एखादं काम करतोय आणि जर पैसे कमवतो आणि ते पैसे आपल्या घरच्यांच्यासाठी आपण वापरतोय
आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर आपण बदलतोय तर नक्कीच ते पैसे आपल्यासाठी खूप फायदेशीर असतात. आता माझे क्लास थ्रू आता माझे जे स्टुडंट्स आहेत ना ओल्ड बॅचचे, तर मला मेसेजेस येतात की मॅडम आम्हाला 400 ची ऑर्डर मिळाली. तर मला माझे जुने दिवस आठवतात. 1300 ची ऑर्डर मिळाली. तर रिसेंट या आठवड्यामध्ये मला भरपूर असे मेसेजेस आले स्टुडंट्सचे की ही ऑर्डर मिळाली, ती ऑर्डर मिळाली. मी तुम्हाला स्क्रीनशॉट्स असतील तर ते शेअर करेन. तर मला माझे जुने दिवस आठवतात. मग हे ₹400 फक्त ₹400 आहेत असं समजून जर ते सोडून दिलेत ना, की ₹400 काय होणार आहे, असं एकेकांना वाटतंय. तर तसं जर सोडून दिलं, की मग झालं तुम्ही आधीच म्हणजे पळाईला चालू करायच्या आधीच तुम्ही रेसमधून बाहेर झालात. ठीक आहे. पळा. तुम्ही पहिला या, दुसऱ्या या, तिसरा या, शेवट या. पण या कॉम्पिटिशनमध्ये याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. कारण प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी आहे. मग त्याप्रमाणे प्रत्येकाचं स्पीड आहे. तर माझ्यासारखं प्रत्येकाला जमेल असं नाही. तर मी काय करते सांगते, फ्रँकली सांगते, मी कसं मॅनेज करते. असं भरपूर तुमचे लोकांचे प्रश्न असतात. तर 2 मुली आहेत मला. 1-1.5 वर्षाची आहे, 1-2.5 वर्षाची. जुळ्या नाही आहेत त्या. तुमचे कमेंट्स येतात जुळ्या आहेत का? तर 1-1.5 वर्षाची, 1-2.5 वर्षाची आहे. तर मी ऑलमोस्ट एकतर सकाळी लवकर उठते 5 वाजता, 6 वाजता. त्या उठायच्या आधी 9 वाजेपर्यंत सगळं रेकॉर्डिंग असेल तर ते करून घेते. किंवा मग त्या झोपल्यावरती रात्री 12 ते 3 मी बसते. पण ऑलमोस्ट मला 12 ते 3 थोडंसं हेक्टिक वाटतं. त्यामुळे मोस्टली मी आता ट्राय करते की सकाळी लवकर उठायचं आणि मग हे जे काम असेल तर आवरायचं. आणि दुपारी पण मला वेळ मिळतो. थोडंसं मला फॅमिलीचा सपोर्ट मिळतो. मिळतो इन द सेन्स तुम्ही मिळवलाय. पहिला मला फॅमिलीमधून भरपूर तुम्ही कंप्लेंट पण करताय की घरातून कोण सपोर्ट नाही करत. असं नाही करत. तर मलाही पहिला फॅमिलीमधून सपोर्ट मिळत नव्हता. तेव्हा खूप राग यायचा, खूप चिडचिड यायची की काम तर आहे आणि मुलं पण आहेत. मग एकतर काम करू शकते किंवा एकतर मुलं करू शकते. ह्या भरपूर गोष्टी जसं मी आता YouTubeचे व्हिडिओज करायचे ना सुरुवातीला, तर या दोघी मला इतकं डिस्टर्ब करायच्या. पहिला गिरीची ॲक्टिव्ह होती, डिस्टर्ब करायचं. पण नंतर म्हटलं ही आपली कंडिशन आहे, ही आपली सिच्युएशन आहे आणि याला आपण चेंज करू शकत नाही. त्यामुळे जसं आहे तसं ॲक्सेप्ट करूयात. आणि मग जसे मी व्हिडिओज असे बनवते ना, तर मग गिरीच्या पण माझ्या व्हिडिओजमध्ये यायची. लास्ट व्हिडिओ व्हायरल झाला होता. 3,00,000 सबस्क्राईबर, 3,00,000 व्ह्यूज क्रॉस झाले होते. तर त्यामध्ये गिरीचा पण तुम्हाला दिसेल. तर तो मी असाच बनवला होता की आता ती पण आहे आणि करिअर पण आहे, दोन्ही करायचं आहे. तर अशा पद्धतीने काहीतरी करायचंच आहे. तर तिला तर मी गप्प बस म्हणू शकत नाहीये आणि हे काम पण माझं थांबवू शकत नाही. मग दोन्ही गोष्टी एकत्र माझ्या गेल्या पाहिजेत. आणि मग कंडिशनला ॲक्सेप्ट केलं, सिच्युएशनला ॲक्सेप्ट केल्यानंतर मग गोष्टी पॉसिबल होतात. मग हळूहळू जसं मला प्रोग्रेस मिळायला लागेल, मग तसं फॅमिलीचा सपोर्ट जो आहे तो मला मिळायला लागला. म्हणजे ॲक्च्युली घरातून म्हणजे माझ्या घरातल्या आई-बाबांचा, माझ्या मम्मी-डॅडींचा सपोर्ट जो होता तो नेहमीच होता. कधी लेक्चर्स वगैरे घ्यायचे झाले तर ते यायचे दुपारी. जर गिरिजा झोपली वगैरे नसेल तर यायचे तिला घेताना. पण माझ्या मिस्टरांचं होतं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अजिबात यूज करायचे नाहीत आणि माझं काम जे होतं तर ते सगळं सोशल मीडियावरती होतं. तर सुरुवातीला मला असं खूप टॉन्ट्स मिळायचे किंवा काम बंद कर, कॉल्स वगैरे. तर रेस्ट्रिक्शन्स प्रत्येकालाच असतात आणि हजबंड किंवा वाईफ रिलेशनमध्ये पजेसिव्ह असणं तितकंच महत्वाचं सुद्धा असतं ना. तर त्याच्या थ्रूच तुमचं प्रेम जे आहे तर ते वाढतं किंवा कळतं. असं असतं ज्यावेळी तुम्ही पजेसिव्हनेस दाखवताय. आणि माझे हजबंड खूप पजेसिव्ह आहेत माझ्या बाबतीत तरी. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती कोणाचा मेसेज आलाय, काय आलाय, व्हॉट्सअप आलाय, कॉल आलाय, तर भरपूर असं गोष्टी रेस्ट्रिक्शन्स प्रत्येकाला असतात. तर त्याचप्रमाणे मला पण होतं. बट यस, काही गोष्टी आपल्याला एक्सेप्ट कराव्या लागतात आणि त्याच्या अकॉर्डिंग पुढे मग मी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं की हे काम आहे, घरातून असं असं करता येतं. आणि हळूहळू माझी जशी ग्रोथ होत गेली तर ट्रस्ट तर त्यांचा असतोच माझ्यावरती. बट स्टील थोडंफार गोष्टी असतात की काहीतरी हिच्यासोबत वाईट नको घडायला किंवा काही फ्रॉड. आता ऑनलाईन तुम्हाला माहिती आहे किती फ्रॉड घडतात, किती वाईट लोक असतात जे खूप फ्रॉड्स करून आणतात. तर अशा प्रत्येकालाच प्रत्येक पार्टनरला जी आहे तर ती भीती वाटत असते. त्यामुळे असं थोडंफार हे होतं. बट स्टील एनी हाव मी मॅनेज केलं आणि या गोष्टीमध्ये मी उतरले. अजूनही आता तुम्हाला माहिती आहे मी किती कमवते हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मी लास्ट माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. बट स्टील ही इज लाईक की सो व्हॉट. म्हणजे सगळ्यात पहिलं फॅमिली आहे, सगळ्यात पहिलं घर आहे, तो आहे आणि त्याच्यानंतर मग तुझं काम कर. तर अजूनही सेम कंडिशन आहे त्यांच्यासोबत. त्यामुळे ती मी ॲक्सेप्ट करते आणि जितका वेळ त्यांना किंवा फॅमिलीला द्यावा लागतो तर पहिला मला तिथं अटेंड राहावं लागतंय आणि मग राहिलेला वेळ जो आहे ना तर तो काम. म्हणजे अजून तू पैसे कमवतेस इतकी, त्यामुळे तुला इतका वेळ आम्ही देतो, हे तू कर वगैरे असं काहीच नाहीये. पहिलं फॅमिलीला महत्त्व द्यायचं, फॅमिलीचा वेळ करायचा आणि मग त्यानंतर तुझं काम जे आहे तर ते कर. अजूनही तसंच असतं आणि आय थिंक तेच बेटर आहे. आपण जे काही करतो ते फॅमिलीसाठी करतो. त्यामुळे फॅमिलीला वेळ देणं तर ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यानंतर तुमचे अजून बरेच प्रश्न आलेले आहेत की टाइम मॅनेजमेंट तुम्हाला होत नाही आणि तू कसं करतेस. जसं मी सांगितलं, जर एखादी गोष्ट करायचीच असेल ना तर ती व्यक्ती कशीही करते, कसाही वेळ काढते, कशाही पद्धतीने करते आणि गोष्टी ज्या असतील तर ऑटोमॅटिकली मॅनेज होतात. तर मला लास्ट टाइम एक ताईचा मेसेज आला होता की माझी 2 मुली आहेत आणि मला टाइम मॅनेज होत नाही. मग मी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलांचं जे असेल तर ते
स्लीप रुटीन फिक्स करा. तर मी या दोघींचं स्लीप रुटीन फिक्स केलं. जसं की या दोघी बरोबर 2 वाजता झोपतात आणि 2 वाजता झोपल्यात ना, त्या आरामात 5-5:30ला उठतात दुपारच्या. त्यामुळे तो वेळ ना मी कंप्लिटली माझ्या लेक्चर्सना देते. लेक्चर्स नंतर मला काही डाऊट्स वगैरे असतील तर ते सॉल्व्ह करायचे असतात स्टुडंट्सचे. त्यामुळे मला तिथे कंपल्सरी अटेंड राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो जो माझा वेळ आहे, पिरियड आहे दुपारचा, तर तो मला लेक्चर्सला द्यावा लागतो. तर त्यासाठी त्यांचं स्लीप रुटीन जे आहे, तर ते मी त्या अकॉर्डिंगली सेट केलेलं आहे, की दोन्ही ज्या गोष्टी असतील तर त्या मला पॉसिबल होतील. तुमचा अजून एक जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे तू तुझं फायनान्स कशाप्रकारे मॅनेज करतेस? म्हणजे सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट असतील तर ते कशाप्रकारे करतेस? कारण पैसे कमवणं जितकं महत्त्वाचं आहे ना, तर त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं कमवलेले पैसे इन्व्हेस्ट करणं किंवा सेव्ह करणं असतं. कारण कसं असतं ना, पैसे आले, एवढे पैसे येतात आणि अपेक्षा असतात एवढ्या, की हे पण घ्यायचं, ते पण घ्यायचं, असं पण करायचं, तसं पण करायचं. माझं पण सेम तसंच होतंय. थोडे पैसे आले की सगळ्या 10 गोष्टी येतात, की हे पण करायचं, ते पण करायचं. मग थोडंसं मी प्रायोरिटाईज केलेलं आहे, की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे गरज कोणती आहे आणि वॉन्ट्स कोणते आहेत, हौस कोणती आहे. तर मग ज्या गरजा आहेत ना, तर त्या पहिला आम्ही फिक्स केल्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही वॉन्ट्सकडे जातो. म्हणजे गरज म्हणजे काय, तर ज्यावेळी लग्न झालं तर त्यावेळी आम्ही रेंटच्या घरामध्ये राहिलो होतो, म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहिलो होतो. तर त्यावेळी ठरवलं की काहीही होऊ दे, आपल्याला स्वतःचं घर जे आहे तर ते करायचं आहे आणि त्यामुळे हे जे घर होतं तर ते फायनली आम्ही घेतलं आणि ऑलमोस्ट 70% इन्व्हेस्टमेंट या घरामध्ये मी प्राऊडली सांगू शकते की माझी आहे. आणि मग त्याच्यानंतर अजून 2 प्लॉट्स जे होते तर ते आम्ही घेतले. या 4 वर्षामध्ये घेतले. दोघांचा इन्कम कंबाईन करून या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या आणि तेही काही एकत्र नाही घेतलं. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण आय थिंक सांगितलेलं असेल. पहिला प्लॉट आम्ही घेतला आणि त्या प्लॉटचे पैसे आम्ही टोटल 1 वर्ष त्यांना भरत होतो. म्हणजे पहिला अर्धे पेमेंट सुरुवातीला इनिशियल स्टेजलाच केलं होतं आणि त्यानंतर राहिलेलं जे पेमेंट आहे तर ते आम्ही थोडं त्यांना पूर्ण वर्षभर जे आहे तर ते देत होतो आणि त्यामुळेच तो जो प्लॉट, म्हणजे एखादी गोष्ट नशिबात असेल ना तर होते. असं मोस्टली कधी होत नाही, पण ते लकीली त्यांच्या ओळखीचे होते माझ्या मिस्टरांच्या आणि त्यांना अर्ध्या अमाऊंटचीच गरज होती. फास्टमध्ये त्यांना पैसे हवे होते, तर त्यामुळे आम्ही तेवढे पैसे दिले आणि त्याच्यासाठी जेवढं काही गोल्ड होतं, जेवढे काही ज्वेलरी माझ्याकडे होती ना, तर ती सगळी दिली आणि तो प्लॉट आम्ही सिक्युअर केला आणि फायनली मग देवाच्या कृपेने तो प्लॉट आमचा झाला. आणि मग त्याच्यानंतर अजून एक प्लॉट माझ्या मिस्टरांना घ्यायचा होता. खूप त्यांच्या मनामध्ये तो बसला होता. मला काय, एक प्लॉट आहे, एक घर आहे, त्यामुळे मी बास म्हणत होते त्यांना, बट स्टील ते त्यांना घ्यायचं होतं आणि मग म्हटलं तर त्यांना घ्यायचंच आहे, इतकं ते मागच लागलं तर मग करूयात इन्व्हेस्ट त्याच्यामध्ये सुद्धा. मग आम्ही दुसरा प्लॉट जो आहे तर त्याच्यामध्ये हात घातला. तर लवकरच मी तुम्हाला ते जे 2 प्लॉट्स असतील, एक प्लॉट तर ऑलरेडी मी दाखवलेला आहे, दुसरा प्लॉट जो आहे तर तो मी अजून दाखवलेला नाही आहे. तर ज्यावेळी मी तिकडे जाईन तर नक्की तुमच्यासोबत तो जो व्हिडिओ असेल तर तो नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणजे त्याची थोडी प्रोसेस अजून बाकी आहे म्हणून मी तो सोशल मीडियावरती शेअर नाही केलेला, असं झालेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट थिंग वॉज, तर त्यावेळी मला भरपूर लोक म्हणत होत्या की गोल्ड ज्वेलरी विकलेस आणि प्लॉट घेतेस, काय गरज आहे, कोण प्लॉट बघायला येणार आहे, तुझे गळ्यात नाहीये आणि प्लॉट कशाला घेतलास, असं भरपूर लोक म्हणत होते. पण ऐकायचं जगाचं, करायचं मनाचं. मला पण त्यावेळी म्हणजे असं खूप वाईट वाटायचं की लोक मला असं का बोलतात, टॉर्चर का करतात, की गोल्ड नाहीये, गोल्ड नाही. म्हणजे असं प्रत्येकाला असतंय का, की एकदा की लग्न झालं की मुलीच्या गळ्यामध्ये सोनं असलंच पाहिजे, असं प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे प्रत्येकजण तसे म्हणायचे ना, म्हणजे जवळचे लोक तसे म्हणायचे ना, मग मला खूप वाईट वाटायचं. पण नंतर कालांतराने ना त्या गोष्टीचा मी विचारच करायचा बंद केला, कारण प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी असते. त्यामुळे कोणी काय बोलतंय, कोणी काय नाही बोलत, तर हे जास्त जाणून घेऊन त्याच्यामध्ये डीपमध्ये जाण्यात काही अर्थ नाही. तर काही ठिकाणी जवळच्याच व्यक्तींकडून असं पण सांगितलं आलं होतं की गणपती आहे आणि गळ्यात तुझ्या काही नाही आहे, त्यामुळे तू काय गणपती सेलिब्रेट करायला इकडे येऊ नकोस, लोक काय बोलतील. तर अशी पण गोष्टी आल्या होत्या. पण स्टील म्हटलं असू दे, आता काही गणपती तिकडे गेला काय आणि इकडे गेलं काय, गणपती तर गणपतीच असते. त्यामुळे मी सगळ्यात पहिला विचार केला होता की लोकांचा विचार करायचा नाही. लोक आपल्या कोणी असू देत, जवळचे लोक असू देत किंवा लांबचे लोक असू देत, तर ती असं इतकं मनाचं खच्चीकरण करतात ना, म्हणजे असं हेच फिक्स असते की असंच असलं पाहिजे, ते तसंच असलं पाहिजे, एवढं सोनं असलंच पाहिजे, ते तसं असलंच पाहिजे, असं लोकांचं असतं. पण तसं त्या पद्धतीने आपल्याला वागून नाही चालत. प्रत्येकाचा संसार आहे तर तो वेगवेगळा असतो. तर त्या पद्धतीने मग सुरुवातीला मी जे होतं तर ते लक्ष दिलं नाही कोणाकडेच आणि म्हटलं की आपल्याकडे प्लॉट आहेत, प्रॉपर्टी आहे
आणि मग स्वतःच्या मनाला सुद्धा ते हे करायचे. आता सोनं प्रत्येकालाच हौस असते, सोनं घ्यावं, दागिने करावे, प्रत्येकालाच हौस असते. पण मग त्यावेळेला म्हटलं, की आता आपल्याला याची गरज नाही आहे सोन्याची. हे हौस म्हणून आपण नंतर वापरू शकतो, बट आत्ता याची गरज नाही आहे. तर मग ते सगळं झालं. त्यानंतर मग नंतर हळू जसे माझे क्लासेस वगैरे चालू झाले, तर माझे जे सेव्हिंग्ज असायचे प्रत्येक महिन्याला, कारण घरामध्ये फारसा असा माझा काही खर्च नाही आहे. मला जास्त पैसे घरामध्ये द्यावे लागत नाहीत. कारण मिस्टर आहेत, तर ते सगळं EMI वगैरे असेल तर ते भरतात. मी फक्त लाईट बिल असेल, पाण्याचं काही बिल असेल तर हे छोटे-मोठे असतील किंवा मोबाईलचे रिचार्ज असतील, तर या छोट्या-मोठ्या गोष्टी असतील तर त्या मी करायचे. पण नंतर हळू काही नवीन वस्तू मी स्वतः माझ्यावरती बर्डन, जबाबदारी घ्यायला चालू केली. आता कसं बघा, घरातला कर्त्या पुरुषाचं किंवा कर्त्या व्यक्तीचं कसं असतंय, की पैसे कमवल्याशिवाय पर्यायच नाही असं असते. मग मला पण त्याच पद्धतीची जबाबदारी घ्यायची होती. मग त्यासाठी मी वेगवेगळे थोडं गोष्टी घेत गेले. माझ्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू ॲड करत गेले. मग ते EMI वरती घ्यायचं. मग पहिला 3,000चा EMI चालू झाला. मग तो भरता येतोय का? येतोय. मग 10,000चा EMI चालू केला. मग तो भरता येतो का? येतोय. मग 20,000चा EMI चालू केला. आता त्याच्यावरती नाही केलेला आणि त्याच्यावरती करणार नाही. तर असं थोडं करत मग जबाबदारी. मग EMI 20,000चा आहे ना, मग त्या पद्धतीने काम करायलाच पाहिजे. रोज उठायचं आणि करायचं. मग ते रुटीन एक लागत गेलं आणि जबाबदाऱ्या घेत जाईल तसं. म्हणजे आता माझं असं नाही आहे, मला तो जो पैसे आहे, ती जी अमाउंट आहे ना, ती भरायलाच पाहिजे. कारण मी ते स्वतः माझ्या जीवावरती गोष्टी घेतलेल्या आहेत. इन्व्हेस्टमेंट केली. मी LICच्या पॉलिसीज 4-5 पॉलिसी काढल्यात. या दोघींच्या नावाने असतील. माझी इंडिव्हिज्युअल असेल किंवा माझ्या मिस्टरांची असेल, तर ते मी चालू केलं. या दोघींची सुकन्या समृद्धी योजना असेल, गिरिजाची केली आहे, राशीची अजून केलेली नाही आहे. तर ती असेल. तर या भरपूर छोट्या इन्व्हेस्टमेंट्स ज्या होत्या, तर त्या मग मी करायला चालू केलं. कारण जसं प्रेझेंट महत्वाचं आहे ना, तर त्याच पद्धतीने माझं किंवा माझ्या मुलींचं फ्युचर जे आहे, तर ते सुद्धा महत्वाचं होतं. तर मग हे सगळे सेव्हिंग्स हळूहळू करायला चालू केले. मग ते करून माझ्याकडे थोडे पैसे प्रत्येक महिन्याला साठत गेले. आणि ते जे पैसे होते, तर मी लास्ट टाइम एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्याच्यामध्ये मी कानातले हे जे कानातले घातलेत ना, अगदी छोटे आहेत बघा, दिसतात. त्यावेळेला आय थिंक 13-14 हजारला आले होते. तर मी कानातले हे जे आहेत तर ते घ्यायला गेले. तर हे कानातले ऍक्च्युली त्यावेळी मला माझ्या मिस्टरांनी गिफ्ट दिले आणि मी रिंग घेतलेत, माझ्या पैशाचे रिंग घेतले आणि मला रिंगच हवी होती. बट हे त्यांना आवडले आणि ते म्हटले हे पण घे. मग त्यावेळी मी 2 कानातले घेतले आणि हे आणि ते अजून एक रिंग आहे, ते गिरिजाच्या कानात येतं सध्या. मग ते मी घेतलं, माझं पहिलं गोल्ड ते काय. आणि मग त्याच्यानंतर एक वळं वगैरे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओजमध्ये पण सांगितलंय, की ग्रामचं सोनं मी घेऊन ठेवायचे प्रत्येक महिन्याला. मग हळूहळू माझं थोडंसं अकॅडमी चालायला लागली, एजन्सी चालायला लागली. मग तसं मी 2-2 ग्रॅमचे वळं करायला लागले. 2 ग्रॅमचं वळं असतं ना हातातलं, म्हणजे चोख सोनं असतं ना, तर ते करायला लागले. कारण ते तोडायला गेले की त्याची तूट वगैरे काही धरत नाहीत. मग ते हळूहळू सोनं करायला लागले. मग सोनं करत थोडं सोनं साठवलं, चोख सोनं साठवलं. लास्ट मंथमध्येच मी लक्ष्मी हार केला. त्याचे फोटोज मी तुमच्यासोबत शेअर केले होते. इथे पण मी फोटो शेअर करेन. याच ड्रेसवरती घातलेला एक फोटो जस्ट असाच घातला. अजून मी तो कधी वापरला नाही असा ॲज अ फंक्शन म्हणून, बट स्टील घेतला मी लास्ट मंथमध्ये. त्याचा मी तुम्हाला फोटो शेअर करते. सोबतच अजून एक गोष्ट माझ्यासोबत एक इमोशनल गोष्ट घडली होती. ती म्हणजे ज्यावेळी आमचं लग्न करायचं, आमचं लव्ह मॅरेज आहे आणि ज्यावेळी लग्न करायचं ठरलं, तर त्यावेळी माझ्या मिस्टरांनी त्यांच्या गळ्यामध्ये चेन होती, तर ती चेन त्यांनी मोडली आणि माझ्यासाठी राणीहार जो होता तर तो केला होता. मी फोटो शेअर करते लग्नातला. तर राणीहार केला होता. तर ती गोष्ट मला त्यावेळी खूप हर्ट करत होती, की याने माझ्यासाठी आपली चेन मोडली आणि मला राणीहार जो आहे तर तो केला. आणि मग मला असं कुठेतरी वाटत होतं. मग लास्ट टाइम माझ्याकडे ना पैसे साठले होते अंगठी घेण्यासाठी. मग यांना मी बोलले, की आपण अंगठी घेऊयात, माझ्याकडे तितके पैसे साठलेले आहेत. आणि अचानकच ॲडमिशन्स वाढले, इतके सगळे इन्क्वायरीज, माझे व्हिडिओज व्हायरल गेले ना, तर इन्क्वायरीज वगैरे झाले ना, की मग अंगठीवरून सरळ डायरेक्ट चैन घेण्यासारखे पैसे माझ्याकडे साठले. आणि मग म्हटलं, की आता मला लाईफने जो चान्स दिलाय, की जे मी त्याच्याकडून घेतलं होतं, तर ते परत मी त्यांना देईन. आणि मग आम्ही लास्ट वीक आय थिंक गेलो सोनाराच्या आणि त्यांच्यासाठी चेन जी होती तर ती मी केली. आणि अशाच हळूहळू थोड्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आम्ही अचीव्ह करतोय. एकच गोष्ट मला सांगायची आहे, की लोक काय बोलतात तर त्यांच्याकडे न बघता स्वतःला काय वाटतं, स्वतःच्या गरजा, स्वतःच्या प्रायोरिटीज काय, तर त्या जर तुम्ही समजून घेतल्यात ना, तर नक्कीच तुम्ही लाईफमध्ये प्रगती कराल. 4 वर्षापूर्वी आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि भरपूर लोकांनी मला सांगितलं होतं, की हे लग्न तू करू नकोस, याच्याहीपेक्षा चांगला मुलगा तुला मिळेल आणि चांगलं स्थळ बघून आपण लग्न करूयात. भरपूर लोकांनी फॅमिलीमधल्या, भरपूर म्हणजे सगळ्याच ऑलमोस्ट 100% लोकांनी सांगितलं होतं. बट स्टील कुठेतरी लव्ह जे आहे किंवा फिलिंग्स एकामेकाबद्दल असतील तर त्या मॅटर करतात. आणि मी पूर्ण फॅमिलीच्या अगेन्स्ट जाऊन याच व्यक्तीला चूज केलं होतं. बट स्टील लव्ह मॅरेज असलं तरी आमचं अरेंज मॅरेज झालं होतं. अगदी चांगल्या पद्धतीने लॉकडाऊनच्या दरम्यान 2019 मध्ये आमचं लग्न, 20 मध्ये आमचं लग्न जे आहे ते झालं होतं. आणि खूप
चांगल्या पद्धतीने सगळं केलं होतं, बट स्टिल फॅमिलीला असं वाटायचं की हिने काय केलंय, म्हणजे स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतला, इथपर्यंत लोक बोलायचे. बट आम्ही असं डिसाईड केलं होतं की काहीतरी करून दाखवायचं. एकतर दोन ऑप्शन्स आहेत, एकतर खाली किंवा एकतर वर, असे दोन ऑप्शन्स आहेत. मध्ये तर राहायचं नाही, तर खाली नाही तर वर, आणि गेलं तर आपल्याला वरच जायचं. मग काय काय करायचं, मग त्या अकॉर्डिंगली आम्ही दोघांनी सगळे प्लॅन्स केले, एकमेकांना सपोर्ट केला सगळ्या गोष्टींमध्ये. बाकी मिसअंडरस्टँडिंग्स असतील किंवा भांडणं असतील तर प्रत्येक रिलेशन्समध्ये जे असतील तर ते होतच असतात. आमच्यामध्येही अजून होतात, खूप होतात, जास्त प्रमाणात होतात. बट स्टिल आजकाल ज्या गोष्टी झालेल्या असतात तर त्या आज लक्षात ठेवायच्या नाहीत, त्या आज विसरून जायच्या, आणि आजची सुरुवात जी असेल तर ती नव्याने करायची. आणि रिलेशनमध्ये जे काय असेल तर ते माझं असेल किंवा तुझं आहे असं न करता, जे काय असेल तर ते आपलं असेल, माझं असेल किंवा त्यांचं असेल तर जे काय असेल तर ते आपलं असेल. कारण आम्ही अजूनही सांगते, कुठली आता 3 प्रॉपर्टीज आहेत, तर 2 प्रॉपर्टी, आता एका प्रॉपर्टी तर ऑलरेडी माझं नाव नाहीये, पण 2 प्रॉपर्टी ज्या आम्ही लग्न झाल्यानंतर घेतलेल्या आहेत ना, तर त्या दोन्ही प्रॉपर्टीला आम्ही दोघांची नावं लावलेली आहेत. म्हणजे 7-12 उतारावरती आमच्या दोघांची नावं त्या प्रॉपर्टीवरती लागलेली आहेत. त्यामुळे जे काय असेल ना, तर ते आपल्या दोघांचं कंबाईन मध्ये आहे. तर असा विचार करून जर केला तर गोष्टी खूप जास्त पॉसिबल होतात आणि सरळ होतात. तर हाच एक छोटा अनुभव मला तुम्हाला सांगायचा होता, की मिडल क्लास फॅमिलीमधल्या लोकांनी जर ठरवलं ना, तर नक्कीच मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतात. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मोटिवेशन कुठून मिळतं? तर मोटिवेशन म्हणायला गेलात तर मी ना अशीच लोकांना फॉलो करते, जे त्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस करतायत किंवा सक्सेस करतायत आणि खूप मोठे होत आहेत. जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की मी प्रतीक्षा थोरातला फॉलो करते. तर तिने लास्ट म्हणजे माझ्यासारखंच सेम झालंय, पण माझ्याहीपेक्षा जास्त आहे. तिला पण ट्रोल केलं होतं की गाडी नाही आहे, तर तिने 5 गाड्या घेतल्या. त्याच्यानंतर आईला 10 तोळ्याचं घंटन घेतलं. तर मग असं मला वाटायचं, ही जर करू शकते ना, आपल्यासारख्याच फॅमिलीमधून आहे, तर मी पण करू शकते. सोबतच पॉडकास्ट एक असतो फिक्स युअर फायनान्स नावाचा. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी IT कंपनीमधले बेंगलोरची लोक असतात आणि त्यांचे फायनान्स असतील ना, तर ते फिक्स करायला तिथं आलेले असतात त्या पॉडकास्टमध्ये. त्या लोकांचे फायनान्स ऐकून, म्हणजे त्यांचा इन्कम ऐकून मी म्हटलं की अरे, आपण 10,000, 20,000, 1,00,000 म्हणजे आपल्याला जास्त वाटतंय. हे लोक महिन्याला 10-10, 20-20 लाख कमवतायत. दोघं ॲज अ कपल 10-10, 20-20 लाख कमवतायत आणि आपल्याला 1,00,000 कमवले म्हणजे असं वाटतं की काहीतरी टॉप ऑफ द वर्ल्ड झालं असं वाटतंय. मग अपेक्षा वाढतात तुमच्या. ज्यावेळी तुम्ही तुमच्याहीपेक्षा जास्त मोठी लोकं बघताय ना, तर त्यावेळी तुमच्या अपेक्षा वाढतात तुमच्या स्वतःकडून, की आता या महिन्यात मी इतका इन्कम केला ना, तर पुढच्या महिन्यात हे करेन किंवा पुढच्या महिन्यात अजून जास्त. इन्कमशीच रिलेटेड नाही, पण आपल्या लाईफमध्ये ओव्हरऑल याच्याहीपेक्षा जास्त प्रोग्रेस करेन. कारण आपल्या समोर आपला जो आदर्श असतो, आपण जी लोक बघतोय, आपण जे गोष्टी अडॅप्ट करतोय, तर त्या आपण आपल्याहीपेक्षा मोठ्या बघतोय. त्यामुळे आपल्या अपेक्षा वाढतात. मग ह्या ज्या अपेक्षा वाढतात ना, तर याचा पॉझिटिव्हली हे करायचा, त्यातनं गोष्टी घ्यायच्या आणि आपल्या लाईफमध्ये आपण बेटरमेंट कसं करू शकतो, कोणत्या गोष्टी सुधारायला पाहिजेत, सो दॅट आपलं लाईफ किंवा आपलं काम जे आहे ते चांगलं होणार आहे. जर तुम्ही एक रेग्युलर जॉब करताय, तर मग साईड इन्कम्स कोणते तुम्ही तुमच्या साठी चालू करू शकताय. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल, तर मग तुम्ही स्वतःसाठी काय घरातून वर्क फ्रॉम होम थ्रू चालू करू शकता. तर याच्याकडे थोडं लक्ष द्यायचं. तुमचे स्किल्स कशामध्ये आहेत, तुम्हाला आवड कशामध्ये आहे, मग तुम्ही त्याच्या थ्रू काय करू शकता, तर हे थोडंसं लक्ष द्यायचं. तर माझं व्हिडिओ जर तुम्ही डिटेलमध्ये बघितला तर तुम्हाला भरपूर कंटेंट मिळेल. त्याच्यामध्ये मी काही वर्क फ्रॉम होम सजेशन्स जे असतील तर ते दिलेले आहेत. इथून पुढेही तुम्हाला देत राहील, जे जे काय माझ्याकडे ऑप्शन्स अवेलेबल राहतील ते. आणि जास्तीत जास्त व्हॅल्युएबल आणि जेन्युअन कंटेंट जो आहे ना, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. मला का ताईची कमेंट आला होता, आपले स्टुडंट आहेत, तर त्यांचं कमेंट आली होती की ताई, तू तुझं इन्कम असं सांगतेस सगळ्यांना, पण सगळ्यांनाच चांगलं नाही वाटत, तुला कोणाची तरी नजर लागेल, तर असं म्हणून त्यांचं मला हे आलं होतं. बट कसं आहे ना, माझं कामच असं आहे की मला माझ्या गोष्टी ॲज इट इज रॉ तुमच्यासोबत शेअर करावं लागतील. जर मी माझं काम तुमच्यासोबत शेअर नाही केलं, मी काय करते, मला याच्यातून किती इन्कम जनरेट होतोय, तर हे मी तुम्हाला नाही सांगितलं, तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होणार आहात का? नाही. तर यालाच आपण कुठेतरी बिझनेस बोलतोय, व्यवसाय बोलतोय, पण मी तो ॲज इट इज जेन्युअनली सांगण्याचा प्रयत्न करते. तर त्यासाठी मी तुम्हाला स्टेटमेंट्स वगैरे दाखवत असते की हे खरोखर होऊ शकतं. आणि नक्कीच मी काही पॉडकास्ट तुम्हाला सजेस्ट करेन, जे तुम्ही बघा. काही चॅनल्स मी तुम्हाला सजेस्ट करेन, माझ्या चॅनलच्या व्यतिरिक्त काही चॅनल्स मी सजेस्ट करेन, ज्याच्यामध्ये ना मोठी मोठी लोक येतात, टॉपची, ज्यांना 10-10, 20-20 लाखात इन्कम त्यांचा असतो महिन्याचा, आणि मग त्यांचे फायनान्स असते, तुमच्यासोबत सांगत असतात की आम्ही एवढे कमवलेत, त्यामुळे कमवलेत. मग तिथून ना तुम्हाला खूप जास्त, मला मिळतं खूप जास्त मोटिवेशन, आणि नक्कीच 100% तुम्हाला पण मिळेल. तर नक्कीच ही स्टोरी ऐकून तुम्हाला सुद्धा खूप जास्त आय थिंक मोटिवेशन जे आहे तर ते मिळालंच असेल नेहमीसारखंच. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा, कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे.
नक्कीच तुमचे प्रश्न किंवा तुमचे चांगले पॉझिटिव्ह कमेंट्स माझ्यासाठी खूप छान प्रकारे काम करतात. त्यामुळे नक्कीच तुमचे कमेंट्स वाचायला, बघायला मला आवडतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. जर काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोर्सेसचे अपडेट्स म्हणजे ग्राफिक डिझायनिंगचा आपला कोर्स जो आहे तर तो 2 एप्रिलला चालू होतोय. सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे तर तो आपला 11 एप्रिलला चालू होते. आणि अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे YouTubeचे लाईव्ह क्लासेस चालू होत आहेत. पहिला रेकॉर्डिंग्स होते, तर आता YouTubeचे लाईव्ह क्लासेस चालू होत आहेत. तर त्याचे पण डिटेल्स लवकरात लवकर तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. सोबतच स्पेशल किड्स बॅच स्पोकन इंग्लिशची चालू होते, जी की एप्रिलच्या 15-20 तारखेपर्यंत चालू होईल. तर त्याचे पण डिटेल्स जे आहेत तर ते तुम्हाला ग्रुपवरती बघायला मिळतील. तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. जर कोर्सेसशी रिलेटेड काय, अकॅडमीशी रिलेटेड काय इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.